दुसराच दिवस. अंगणात कुणाचे तरी जोडे चटचट वाजले. छोटी मुक्ता दाराशी आली. विसोबा अंगणाच्या थोडेसे बाहेरच उभे होते. मुक्ताला काय माहीत हे कोण आहेत, पण कुणी ब्राह्मण आहे म्हणून ती पुढं झाली. ती नमस्काराला वाकली. विसोबा 2 पावलं घाईघाईनं मागे सरले. सुशील कार्टे ते किंचाळले. एवढ्यात ज्ञानदेव सोपानही अंगणात आले. ज्ञानदेवानं मधुर स्मित केलं. या ना. कशाला? शरम नाही वाटत या म्हणायला? माझे पाय या अमंगळ झोपडीला लागतील असं तुला वाटतं की काय? ज्ञानदेवानं हात जोडले. खाली वाकून नमस्कार केला. ठीक आहे. आपणासारख्या थोरा मोठ्यांचे पाय इकडे वळले हेच आमचं भाग्य आहे. आपलं दर्शन झालं, आनंद झाला. बरोबरच आहे. माझं दर्शन झालं तुम्हाला. माझे पाय इथपर्यंत आलेत. माझ्यासारख्या धर्मनिष्ठ ब्राह्मणाची पायधूळ इथं पडली. हे तुमचं भाग्यच. पण माझं मात्र काहीतरी पाप घडलं. तुमची अभद्र तोंड मला पाहायला मिळाली. मुक्ता चिमुरडीच. ती म्हणाली, अण्णा तू गेला होतास यांना निमंत्रण द्यायला? कार्टे, मला कळत नाही काय असली बोलणी. मूर्ख लेकाची. मला कुणी निमंत्रण दिलं नाही. मी आलो होतो आपण होऊन पाहायला. म्हटलं यांच्या बापानं तिकडं जीव दिला, ब्यात गेली. पण ऐकलं की पोरटी राहिलीत पाठीमागं. म्हटलं उपाशी तडफडून मेलीत की काय ते पाहावं. वा, म्हणून पाहायला आलात? याचा अर्थ तुम्हाला आमची काळजी आहे. तुम्ही असं बोललात तरी तुम्ही आमच्यावर प्रेमच करत आहात. गळ्यात पडता काय रे पोरट्यांनो? मला तुमच्याबद्दल येत किंचितही प्रेम नाही. गावातली कुत्री आणि तुम्ही सारखीच. तुमचा बाप मेला म्हटलं, चला गावचं पाप संपलं. पण एवढं कुठं आले गावचं भाग्य? तुमच्या मनात आलं तर क्षणात ते पाप संपेल. तुम्ही साऱ्या गावाला सांगायचं की विठ्ठलपंतांनी प्रायश्चित्त घेतलं. तिथं हा अध्याय संपला. त्यांच्या मुलांनी काही पाप केलं नाही. त्यांना आपण जवळ घेऊया. झालं. म्हणे मुलांनी पाप केलं नाही. तुम्ही पापाची तर संतती आहात. ठीक आहे, मग आम्हाला शुद्ध करून घ्या. शक्य नाही ते. का? गाढवाला कुणी तीर्थात बुचकळत नाही. आणि बुचकळलं तरी ते गाढवच. मान्य. मग माणसाला गाढव समजू नका. माणसाला तरी माणूस समजण्या इतका आपला धर्म श्रेष्ठ आहे ना. विसोबांना काही सुचेना. अर्थातच ते संतापले. ते कापू लागले. त्यांचे ओठ थरथर कापू लागले, पण शब्दच फुटेना. तेव्हा ज्ञानदेवानं म्हटलं, शास्त्री बुवा मला क्षमा करा. आपणाशी वाद करावा अशी इच्छा नव्हती. आपण रागावू नका. लेकराचे बोल पोटात घाला. विसरून जा. बाबांची शिकवण आहे. वादानं काही साधत नाही. तेव्हा आपलं मन दुखावलं असेल तर मी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागतो. विसोबांनी तिरस्कारानं हो केलं आणि ते निघाले. तेव्हा छोट्या मुक्तानं म्हटलं, काका येत जा. असं रागवायला आलात तरी चालेल. विसोबा भडकले. त्यांनी दात ओठ खाल्ले. दुरूनच हात उगारला. तेव्हा ज्ञानदेव शांतपणानं म्हणाला, तिनं एवढ्यासाठीच म्हटलं की आपली माणसंच रागवतात. नाहीतर कोण इतक्या लांब मुद्दाम रागवायला येतंय. मुक्तानं कुस्ती जोडलीच आणि विसोबा तरातरा निघून गेले. सायंकाळची वेळ. दिवे लावणी झाली. सर्व भावंडांनी निवृत्तीला वंदन केलं. निवृत्तीच्या मांडीवर मुक्ता जाऊन बसली. ज्ञानदेव व सोपान समोर बसले. सर्वांनी मिळून गीता म्हटली. मग निवृत्तीनाथानं म्हटलं, गीतेचं नुसतं पाठांतर नको. ज्ञानदेवा अर्थ सांग. नुसता अर्थ नाही, भावार्थ पण सांग. ज्ञानदेवानं गीतेच्या पोथीचं पान हातात घेतलं. श्लोक म्हटला, शुचौ देशे प्रतिष्ठाया. नंतर श्लोकाच्या अनुषंगानं वेद काय म्हणतात, उपनिषद काय म्हणतात, ब्रह्मसूत्र, शांकर भाष्य, इतर गीता भाष्यकार यांची विविध मतं या सर्वांचा प्रदीर्घ परामर्श घेतला. नंतर या व पुढच्या श्लोकावरून योगाबद्दल कोणत्या कोणत्या ग्रंथात काय काय म्हटलं आहे याबद्दलचंही पूर्व पक्ष उत्तर पक्ष करीत विवेचन केलं.
नंतर निवृत्तीनाथाला विचारलं, बरोबर आहे का दादा? निवृत्तीनाथ हसले, म्हणाले, ज्ञानदेव, तू गीतेवर भाष्य करणार आहेस ना? खंडन मंडन पूर्व पक्ष, उत्तर पक्ष आणि वेदवचन यांची एक दीर्घ मालिका दिली की गीता कळते. ठीक आहे, मग खंडन मंडन नि श्रुती वचनांची संमती न देता सलग माझं विवेचन करतो. मग झालं, ज्ञानदेवानं म्हटलं. निवृत्तीनाथाने स्मित केलं आणि मान हलवली. त्यांनी म्हटलं, गीतेवरच्या भाष्याची माझी कल्पना अशी नाही. शब्दांना कोणत्याही इतर ग्रंथांच्या वचनांनी स्पष्ट करणं किंवा सर्व भाष्य पचवून आपलं भाष्य करणं एकच. गीतेवरचं भाष्य हे शब्दाचं नको. गीता अनुभव व्यक्त करणं म्हणजे गीतेवरचं भाष्य. हा अनुभव व्यक्त करताना शब्दांचा आधार घ्यायलाच हवा. पण शब्द ही केवळ त्याची सालं असेल, अमृत अनुभव हा त्याचा गाभा असेल. गीता अनुभव तुला व्यक्त करता येईल का? उदाहरणार्थ, या ठिकाणी भगवंतांनी आसन घालायला सांगितलेलं आहे, योगाभ्यास करायला सांगितला आहे. तर योगानुभव व्यक्त केलास तरच भाष्य उत्कट आणि अपूर्व होईल. पण मला कुठं आहे अनुभव? मग इतकी भाष्यक असताना तुझ्या भाष्याची आवश्यकताच काय? नवा ग्रंथ रचताना याचा तू विचार नको का करायला? इतक्या वेगवेगळ्या भाष्यकारांनी गीतेचे हे भाराभर अर्थ लावलेले आहेत, त्यात तुझाही एक अर्थ छे छे असं भाष्य नको. मग कसं हवं दादा? भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर म्हणतात. त्यांनी स्वतःच म्हटलं होतं की मी योगाच्या श्रेष्ठतम अवस्थेत स्थिर राहून गीता सांगितली. ज्ञानदेवा, गीतेवरचं भाष्यसुद्धा भगवंताप्रमाणेच योग समाधीत करायला हवं. भगवंताशी तादात्म्य पावून भाष्य हवं. नाहीतर तोंडात भाषा अद्वैताची आणि आपण दूर राहून भगवंत असं म्हणतात असं आपणाला शिल्लक ठेवून भाष्य करायचं. छे छे असं नको. भाष्यकार भगवंताशी तन्मय व्हायला हवा, स्वतः भगवंतात विरघळून जायला हवा. तू भगवंताप्रमाणेच योग समाधीत भाष्य करशील तरच ते अपूर्व ठरेल, आवश्यक ठरेल आणि मार्गदर्शक ठरेल. ठीक आहे, पण हा अनुभव मला कसा येईल? दादा, तू ब्रह्मगिरीवर गेला होतास, तिथं तुला गहिनीनाथ भेटले होते. काहीतरी अपूर्व अनुभव नि त्यांची अपरंपार कृपा संपादन करून तू आलास. ते ज्ञान, ती कृपा आमच्यावर होऊ शकेल का? का नाही? सोपान आणि मुक्तानंही विचारलं आणि आम्हाला सुद्धा तो अनुभव येईल. आम्ही तर छोटी आहोत. पण दादा, ज्ञानदेवाला जे सांगशील ते आम्हालाही कळो न कळो आम्हालाही सांगशील ना? हो, सर्वांना सांगेन. गहिनीनाथांनी, माझ्या गुरुदेवांनी ती आज्ञाच केली आहे. ज्ञानदेवा, उद्या पहाटे आ. दादा, एक मनात येतं, माझी कोवळी भावना आहे. काय? तू आम्हाला जो हा नाथ संकेताचा अमृतदंश देणार आहेस तो सोन्याच्या पिंपळावर दे. सोन्याचा पिंपळ? हो, तुला नाही माहीत. सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ जो पिंपळ आहे ना, त्याला आई सोन्याचा पिंपळ म्हणत असे. ती म्हणे, या पिंपळानं माझ्या जीवनाचं सोनं केलं, माझी सोनेरी स्वप्न पुरी केली. कुठं गेली होतीस विचारलं की म्हणे सोन्याच्या पिंपळावर. कोण? कुठं भेटलं होतं असं विचारलं की ती म्हणे सोन्याच्या पिंपळावर. म्हणून मलाही वाटतं तुझी कृपा सोन्याच्या पिंपळावर आम्हाला प्राप्त व्हावी. ठीक आहे, तिथंच आपण जाऊ, थोडं बसू, पण नंतर पुढं सिद्धेश्वर मंदिरात आदिनाथाच्या साक्षीनं. ज्येष्ठातील पौर्णिमा, व्यास पौर्णिमा. शुक्राची चांदणी नुकतीच उगवली होती. सारी आळंदी साखर झोपेत होती. पण ही सारी भावंडं उठली. त्यांनी इंद्रायणीत स्नान केलं आणि ते झोपडी बाहेर पडले. झोपडी बाहेर पडताना ज्ञानदेवांनी विचारलं, दादा, बरोबर काय हवं? बरोबर ते हरिनाजीन घे. सोपाना, तू दर्भासन घे, आपण रोज बसतो ना ते. मुक्ता, तू स्वच्छ धुतलेलं धोतर घे आणि चला. चौघेही सोन्याच्या पिंपळावर आली.
शुक्राचं चांदणं पडलं होतं. पायवाट दिसत होती. सोन्याच्या पिंपळाला चौघांनी प्रदक्षिणा घातल्या. आईबाबांचं स्मरण केलं. ज्ञानदेवानं म्हटलं, आई या पायरीवर टेकायची, असं म्हणून त्यानं त्या पायरीला हळूवार स्पर्श केला, वंदन केलं. त्या पायरीची धूळ मस्तकी लावली. मग त्या सर्वांनीच त्या पायरीला नमस्कार केला. नंतर ते सिद्धेश्वर मंदिरात आले. नंदीला नमस्कार आणि प्रदक्षिणा घालून ते गाभाऱ्यात आले. निवृत्तीनाथानं म्हटलं, मुक्ता आसन घाल. हे बघ, आधी दर्भासन घाल, त्यावर हरिनाजीन आणि त्यावर ते धूत वस्त्र आहे ना त्याची घडी. सोपानानं विचारलं, आसन असंच हवं? हो, कारण साधं आहे. खाली बसला तर भूमिदोष लागेल, म्हणजे कीटक, मुंगी इत्यादी चावतील, किंवा ओली भूमी असेल. हे सारे भूमीचे दोष ते दूर व्हावेत म्हणून हे आसन. बरं उंच आसन घातलं तर अंग डोलेल, म्हणून तेही नको. मुक्तानं आसन घातलं. नंतर निवृत्तीनाथ आसनावर बसले. त्यानं आसन मांडी कशी घालायची ते प्रत्यक्षात दाखवलं. नंतर म्हटलं, या आदिनाथाचं आधी स्मरण करा. मी आपली गुरुपरंपरा सांगतो, तिचं स्मरण करा. आणि मग सर्व भावंडांनी शिवलिंगाला स्पर्श करून नमस्कार केला. निवृत्तीनाथांच्या पायावर डोकं टेकवलं. ज्ञानदेव आसनावर बसला. त्यानं निवृत्तीनाथांनी दाखवलं तसं वज्रासन घातलं. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ आणि आपले आता दीक्षा गुरु निवृत्तीनाथ यांचं स्मरण केलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या हृदयाला स्पर्श केला आणि नंतर लगेच भ्रूमध्याला स्पर्श केला. क्षणात ज्ञानदेवांची समाधी लागली. थोड्या वेळानं ज्ञानदेवाच्या पायाचा अंगठा थोडासा दाबून निवृत्तीनाथांनी त्याची समाधी उतरवली आणि विचारलं, काय अनुभव आला? ज्ञानदेवांनी म्हटलं, आतून एक विद्युत लहर चमकून गेली. ही अशी खालून वर. सांगू, मला वाटलं प्रकाश जलाची निर्झरी वाहत गेली. किती तेजस्वी! नागिनीची पिल्लं केशरानं न्हायली असती तर झगमगीत दिसतील आणि जशी सळसळ सळसळ करतील, तशा लहरी सर्वांगातून मस्तकाकडे जात होत्या. आत सर्वत्र प्रकाश पडला होता, किंबहुना सारा प्रकाशच पडला होता. सांगू का, तो कसा दिसला? ज्ञानदेवांनी आपला अनुभव सांगण्यासाठी आत डोकावलं. दृष्टी अंतर्मुख झाली. त्याला काहीतरी दर्शन पुन्हा होऊ लागलं. तो म्हणू लागला, निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळे हे व्योम, निळे हे सप्रेम, निळे पण सम आकारले, निळे पण सम आकारले, नीलवर्ण ब्रह्म, नीलवर्ण कर्म, नीलवर्ण ब्रह्म, नीलवर्ण कर्म, नीलवर्ण आश्रम गुरु देखे, नीलवर्ण आश्रम गुरु देखे, निळेपणे वरतो, निळेपण खातो, निळेपणे वरतो, निळेपणे खातो, नीलपण पाहतो, निळेपणे, नीलपण पाहतो, निळेपणे. ज्ञानदेव आला, नीलवर्ण शाळा, ज्ञानदेव आला, नीलवर्ण शाळा, निळेपण गोवळा रातलिये, निळेपण गोवळा रातलिये. ज्ञानदेवांच्या मधुर अभंगवाणीनं सारा गाभारा भरून गेला.
बाहेर विद्याधर पंत भल्या पहाटे उठून दर्शनाला आले होते. आत गाभाऱ्यात कुणीतरी अभंग गातोय. त्यांच्या कोवळ्या मधुर आवाजानं वातावरण भारलं जातंय. तेव्हा पुढे जाऊन कोणाची भावसमाधी भंग पावू नये म्हणून ते बाहेरच थांबले. नंदीजवळ आले आणि त्यांनी तिथंच बैठक मारली. विद्याधर पंतांना त्या प्रशांत वेळी गाभाऱ्यातला संवाद स्पष्ट ऐकू येत होता. निवृत्तीनाथ विचारत होते, आता कसं वाटतं? आणि ज्ञानदेवांनी उत्तर केलं, आता वाटतं. मोगरा फुलला, फुले वेचिता अति भारू कळीयासी आला. परंतु आधी मात्र इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. निवृत्तीनाथ प्रसन्नपणाने हसले. त्यानं त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला मांडीवर घेतलं, त्याच्या कानात दीक्षा मंत्र दिला. नंतर त्यानं सोपानाला म्हटलं, आता तू बैस आसनावर. सोपान बसल्यावर तसाच दीक्षाविधी पार पडला. सोपानाला विचारलं, तुला रे कसं वाटतं? त्यानं म्हटलं, आम्ही नेनो माया नेनो ते काया, ब्रह्म लवला ह्या आम्हा माझी. मी तू गेले ब्रह्मा मन केले पूर्ण, वासना ते जनी ब्रह्मी झाली. जीव शिव समा आपणची देव, केला अनुभव गुरुमुखे. सोपान ब्रह्म वर्ततसे सम, प्रपंचाचा ब्रह्म नाही. त्यांनी सांगितलं लिखून निवृत्ती देवी असंही म्हटलं. त्यानंतर निवृत्तीनाथांनी मुक्तालाही आसनावर बसायला सांगितलं. दीक्षा दिल्यावर तिलाही तिचा अनुभव विचारला. तिनं म्हटलं, मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव जाहला, वांजे पुत्र प्रसवला. थोर नवलाव जाहला, वांजे पुत्र प्रसवला. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. विंचू पातळाशी जाय, विंचू पातळाशी जाय. शेष माथावंदी पाय, शेष माथावंदी पाय. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. माशी व्याली घार झाली, देखणी मुक्ताई हसली. माशी व्याली घार झाली, देखणी मुक्ताई हसली. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. निवृत्तीनाथांनी सर्वांच्या मस्तकांवर वरदहस्त ठेवला. नंतर म्हटलं, चला आता आसनं गुंडाळून घ्या. कुणी इथं यायच्या आत जायला हवं. चारी भावंड गाभाऱ्यातून बाहेर पडली. विद्याधर पंतांनी त्यांचं चला आता ऐकताच लगबगीनं आपली मांडी सोडली. ते एका खांबाआड झाले. हे एवढं अपूर्व ज्ञान, एवढी विलक्षण प्रतिभा आणि हा लोकविलक्षण संवाद तरी कुणाचा, असं त्यांना पाहायचं होतं. त्यांनी पाहिलं ते आश्चर्यानं थक्क झाले. चारी भावंडांचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. ते दूर निघून जात होते. विद्याधर पंतांनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि का कुणास ठाऊक, पण त्यांच्या पाठमोऱ्या
आकृतीकडे पाहून त्यांनी कमरेत वाकून नमस्कार केला. ज्ञानदेवानं मनोमन ठरवलं की आळंदीत शक्यतो भिक्षेला जायचंच नाही. जवळजवळच्या छोट्या वस्तीवर जायचं. चरोली, दिधी, डुडुळगाव अशी जवळची गावं आणि शेताशेतावर बांधलेले वाडे अशी भिक्षा मागायची. छोटा ज्ञानदेव आता कमालीचा सुंदर दिसायचा. त्याचे केस जावळासारखे वाढलेले होते. कोण कापणार, पण ते खांद्यावर रुळणारे केस मोठे सुरेख दिसायचे. डोळे भावपूर्ण असत, तेजस्वी न बोलके, मुखावर कधीही न मावळणारं मंद स्मित. प्रसन्नता तर अशी की पाहतच राहावं. आवाज असा की बासरीच वाजते जणू. आणि विशेष म्हणजे चंद्रबिंबासारखं यौगिक शीतल तेज. कुणाच्या दाराशी ही बालमूर्ती उभी राहिली की कुणाला नाही म्हणावंसं वाटूच नये. पण ज्ञानदेवाला सर्वत्र प्रेमानं भिक्षा मिळे असं नाही. सर्व तऱ्हेची माणसं असतातच की. ज्ञानदेव सुरेख दिसतो आणि सुरेख अभंग म्हणतो म्हणून काय झालं, अनेकांच्या दृष्टीनं तो दाराशी येणारा भिकारीच ना. भिकारी म्हणा की ब्राह्मणाचं पोर म्हणून माधुकरी म्हणा, अर्थ एकच. अनेक घरातले पुरुष त्याच्याशी रुक्षतेने वागत, हिडीस करत, क्वचित तुच्छतेने मुठभर पीठ झोळीत लोटून ब्याद टाळीत. पण कितीतरी गृहिणींना मात्र या बाळाकडे पाहिलं की वात्सल्याचं भरतं येई. त्या आईवेगळं पोर म्हणून कळवळ्यानं 2 घास त्याला अवश्य देत.